तर महाजिजाऊचं जन्मस्थान आहे, त्या हिशोबाने इथे काहीच हे नाही, व्यवस्था नाही. विनाकारण आज रोजी आपण म्हणायचं की मी MIDC उभारणारच आहोत, तर ते चुकीचं होईल कुठेतरी. यंग आहे आणि हा यंगेस्ट लोकांचा पक्ष आहे. 5 वर्ष दिली, 10 वर्ष दिली, सगळ्या गावाचं सत्यानं झालं. मग जे केंद्र राज्यासाठी आपण बोलणार ते इथंही झालं पाहिजे. दशा आहे की दुर्दशा आहे हे तुम्ही स्वतः तुमच्या चॅनलवर दाखवू शकता. जो सौरभ ताडे आपलं सॉरी इकडे आली तिकडे आली इकडं. आता रोड मोजून घ्या ना म्हणा, तिथं काही भरतो तिथं काही भरतो म्हणून. म्हणजे नुसतं तुम्ही तिकीट भेटलं आणि निवडणूक लढवणार, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. कामं काहीच झाले नाही, त्याच्यामुळे राहायचा प्रश्नच येत नाही. नाली वेली रस्त्याचे कामं अजून पण झाले नाही. गळ्यातले मणिमंगळसूत्र मोडून आम्ही घर टॅक्स नळ टॅक्स भरला. आणि हे गाव आपलं जिजामातेचं माहेर घर आहे आणि हे कसं असावं. आता नगर परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगावर आपण आता सिंदखेड राजा इथे आलेलो. आता नगर परिषद मधले नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत, तर आता सामान्य जनतेचं काय मत आहे, कोण नगराध्यक्ष होईल? आता सामान्य जनता आपल्यासोबत आहे. आता नगराध्यक्ष कोण होणार त्यांना आपण विचारणार आहे. तर आता कोण होईल नगराध्यक्ष, काय वाटतं? तीच होत आडे आतिश भाऊ तायडे. आणि म्हणजे मागच्या काही 5 वर्षात काही कामं राहिले होते ते आता होतील का? मग आतिश भाऊ तायडे आले होतील, नक्की होतील. तुमचं मत काय? विकासासाठी आपला आतिश भाऊ ताडेला यांना मतदान करून निवडून आणायचं आहे. आतिश भाऊ तायडे मित्र म्हणून एक उभे आहेत ना, अजून एक मला वाटतं नगराध्यक्षासाठी अजून दुसरे पण एक तायडे आहेत, तर त्यांचं काही नाही. आतिश भाऊ विकास करणं असं वाटतं आम्हाला 100%. तुमचं असं मत आहे की आतिश भाऊ येतील म्हणून? हो 100%. तर पुढच्या 5 वर्षात काय काय कामं झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पुढच्या 5 वर्षात मला तरी वाटतं की इथं कॉलेज झालं पाहिजे, कारण तालुकास्तरीय गाव आहे. त्यानंतर महाजिजाऊचं जन्मस्थान आहे, त्या हिशोबाने इथं काहीच हे नाही, व्यवस्था नाही आहे. तर त्या हिशोबाने आता त्यांनी MBBS कॉलेज झालं, BMH कॉलेज झालं, त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज झालं, असे 2-4 कॉलेज पाहिजे. जळगाव राजा जसं घडलं तसं सिंदखेड राजा पण घडायला पाहिजे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आतिश तायडे आपल्यासोबत आहेत. आता त्यांचा मॅनिफेस्टो काय आहे आणि या 5 वर्षात पुढचे ते काय करणार आहेत त्याच्याबद्दल थोडी आपण माहिती त्यांना विचारणार आहे. तर दादा, तुमचा काय मॅनिफेस्टो आणि तुम्ही नक्की 5 वर्षामध्ये तुमचं काय काय मुद्दे तुम्ही ठरवलेत की आम्ही करणार आहे, असं तुमचं काय मत? मी माझ्या सिंदखेड राजामध्ये विकासात्मक कामासाठी अनेक माझ्याकडं मुद्दे तयार आहेत. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये अनेक जे राहिलेले रखडलेले जे कामं असतील ते येणाऱ्या 5 वर्ष काळामध्ये मी पूर्ण करण्याची या सिंदखेड राजासाठी मी ग्वाही दिलेली आहे. कामं म्हणजे असे अनेक कामं आहे. शाळा असतील, नवीन शाळेचे बांधकाम करणे, दवाखान्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून घेणे, इथं उपग्रामीण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, वाचनालय उपलब्ध करणे, त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी मुलांसाठी चांगल्या पद्धतीचं ग्राउंड तयार करणे व रोजगार निर्मिती कशी वाढेल याच्यासाठी मेळावे घेणे, बचत गटासाठी ज्या महिला बचत गट आहे तर त्यांच्यासाठी स्वतंत्र एखादा बाजारपेठ बघून त्यांचा माल तिथपर्यंत कसा पोहोचेल यासाठी अनेक असे माझ्याकडं त्याचे मुद्दे तयार आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते कसे पूर्णत्वास नेता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. त्याच्यानंतर गावातले जे काही म्हणजे आता अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, पाईपलाईन असतील, हे काही जे विकासात्मक कामं चालू आहेत त्या कामासाठी जे काय म्हणजे निधी लागणार आहे तो सुद्धा मी शासनाकडून लवकरात लवकर या नगर परिषदेला कसा उपलब्ध होईल याच्यासाठी खूप मोठा पाठपुरावा करणार आहे. त्याच्यानंतर इथं ऐतिहासिक ज्या वस्तू आहेत, पुरातन वस्तू, ऐतिहासिक वस्तू ज्या आहेत त्याच्यासाठी इथं फार मोठं त्याचं मुवमेंट आहेत, त्या डेव्हलपमेंट कशा होतील यासाठी केंद्र शासनाकडे त्याचा वेळोवेळी पाठपुरावा हा आमच्या माध्यमातून करणार आहोत. आता बऱ्याचशा म्हणजे जनतेचं असं मत आलं की इथं बाबा MIDC असं व्हायला पाहिजे आणि MBBS कॉलेज सुद्धा व्हायला पाहिजे, त्यावर काय मत? नाही, आता MIDC झालं आणि MBBS झालं हे दोन्ही भाग वेगवेगळे. MIDC साठी काय आहे की सर, MIDC साठी जागा आहेत, त्याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करू, पण MIDC साठी काय स्थानिक उद्योग तिथं उभा राहायला पाहिजे. बाहेरून येऊन MIDC मध्ये कोणी उद्योग सध्या तरी तो उभं करू शकत नाही, कारण की तेवढ्या त्या सुविधा आपल्याला पहिले देणं लागेल, मग त्याच्यानंतर MIDC तिथं उद्योग बाहेरून येतील. कारण की काय उद्योग जर आणायचे म्हटल्यानंतर स्थानिकचा जर व्यापार असेल तर तो तिथं काहीतरी उभं करू शकतो आणि मग तिथून पुढे तो तिथं MIDC ला सुरुवात होईल. जशी जशी MIDC वाढेल तसं तसं तिथं बाहेरून पण व्यापार येतील. त्यासाठी आपण प्रयत्न तर करणार आहोत, यात काही शंकाच नाही. पण विनाकारण आज रोजी आपण म्हणायचं की मी MIDC उभारणारच आहोत तर ते चुकीचं होईल कुठेतरी. पण आपण त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू. म्हणजे केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, इथं काय उभं केलं जाईल याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करू. कारण की राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, त्या माध्यमातून कसं उभं करता येईल याचं सुद्धा आपल्याकडे विजन आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या सुविधा सुद्धा आपल्याला इथं उपलब्ध करून देणं लागेल. जसं की रेल्वे असेल, एअरपोर्ट सारख्या गोष्टी असतील, ह्या सुद्धा लागणार आहे इथं.
त्यासाठी पण आपण प्रयत्नशील करू, परंतु त्या इतक्या सोपी गोष्ट नाहीये ते. कारण की आज पुणे असेल, औरंगाबाद असेल, इथल्या सुद्धा एमआयडीसी बंद पडत आहेत काही ठिकाणच्या. तर हे ग्रामीण मध्ये मोडलं जातं, कारण की तर रोजगारासाठी मंडळी इथं येत नाही, ते पुण्यासाठी ठिकाणी तिथं कामाला जातात, पण इथं येत नाही. त्याच्यामुळे एमआयडीसी तितक्या लवकर डेव्हलपमेंट होणार नाही. कारण की मी बोलतोय की बाबा मी करणार हे, आणि तसं नाही, मी पहिले करेल आणि मग सांगेल की बाबा मी हे केलं. कारण की जनतेची दिशाभूल करून मला मतदान नाही घ्यायचं. कारण आज बोललो तर उद्या नाही झालं तर परत काही गोष्टी जनता बोलून नाही दाखवत, पण करून दाखवतात. आणि मी असंच कार्यकर्ता आहे जमिनीवरचा की बाबा मी करेल आणि मग सांगेल की बाबा मी करतोय म्हणून, आणि केलं. तुमच्या विरोधात एक 21 वर्षाचे युवक सुद्धा आहेत असं मला वाटतं, तर त्याच्याबद्दल काय मत आहे ना? 21 वर्षाचे युवक आहे, त्यांनी त्यांच्या हिशोबाने तयारी केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या हिशोबाने ते निवडणूक लढतायत. मला कोणावरही आरोप करायचे नाही. मला माझं विजन समोर ठेवून जनतेसमोर जायचं आहे. कारण आरोप करणं माझा धंदा नाहीये. आरोप ज्यांना करायचे ते खुशाल करेल, मला आरोप करायचा नाही. कारण मागील 5 वर्षात जी कामं केलेले, अजून 5 वर्षात मला कामं करायचे, मी विजन ठेवून पुढे जाणार आहे. कारण कोणचंही असं काम करताना तुम्हाला विजन लागेल. 21 वर्षाचा नवतरुण असो किंवा अजून 45 वर्षाचा अजून कोणी व्यक्ती असो, मला कोणावरही आरोप करायचे नाही. कारण की मला माझं विजन ठेवून काम करायचंय. आणि मी जर त्यांना नाव ठेवण्यात जर वेळ घातला तर माझं विजन बाजूला चाललं जाईल. माझं विजन आहे जनतेला काहीतरी कुठेतरी आपण काहीतरी देणं लागतं. या जनतेचे आपण सेवक म्हणून त्या खुर्चीवर बसणार आहे, तर त्याच्यासाठी विजन लागेल ना. आता मागच्या 5 वर्षात तुम्हीच होते नगराध्यक्ष, भाऊ होते तुमचे, तर त्यामध्ये कोणते असे प्रश्न तुम्हाला वाटले की ते आपले झाले नाहीत सॉल्व्ह आणि आपल्याला आता करावं लागतील पुढच्या 5 वर्षामध्ये? आता आपल्याकडे जसे की मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मला शाळा, नगर परिषदेच्या ज्या शाळा असतील, मी तिथे खूप मोठे डेव्हलपमेंट केलेली, पण अजून तिथं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बिल्डिंग सारखे तिथे उभारण्यासाठी माझं मुवमेंट आहे. त्याच्यानंतर उपकेंद्र ग्रामीण रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देणं आहे. म्हणजे असे अनेक जे कामं आहेत तर ते सुद्धा बाकी राहिलेले आहे आपले, तर ते पूर्णत्व कसे नेता येईल. त्याच्यानंतर साठी रोड ग्रँटसाठी निधी आणणे, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे की ते आपण नगर परिषदसाठी मोठी जागा बांधणे, इमारती बांधणे, वाचनालय बांधणे, असे अनेक कामं आहेत किंवा ते पेंडिंग आहेत, ते आपण या पुढच्या काळामध्ये ते पूर्ण करू. तर हे अतिश तायडे होते जी नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. आता त्यांनी त्यांचं व्हिजन हे मांडलेलं आहे. आता त्यांनी असं सांगितलं की मी फक्त व्हिजनवर फोकस करतो, मी पुढच्या कोण उभा आहे किंवा नाही यावर माझं मत मी मांडत नाही, फक्त मी माझं व्हिजन इथं मी सांगत आहे. अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारू आपण नगराध्यक्ष कोण होईल म्हणून. तर काय वाटतं, कोण होईल नगराध्यक्ष तुमचं? या शहरामध्ये नगराध्यक्ष आमच्या मते सौरभ विजय तायडे होणार. कारण नवीन नेतृत्व आहे, यंग आहे, आणि हा यंगेस्ट लोकांचा पक्ष आहे. कारण काही लोकांना तुम्हाला 5 वर्ष दिली, 10 वर्ष दिली, सगळ्या गावाचं सत्यानं झालं, तुम्ही काही केलं नाही, रस्ते खोदून ठेवले, कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही. आणि म्हणून लोक या बाकीच्या पहिल्या प्रस्थापित लोकांना कटाळलेलं आहे. ज्यांना 10-10 वर्ष नगराध्यक्ष पद दिलं त्यांनी काहीच केलं नाही. आणि म्हणून या शहरामध्ये सौरभ विजय तायडे हा 100% विजय झाल्याशिवाय राहणार नाही, इतकं खात्रीलायक सांगतो. आणि विकासाच्या माध्यमातून यंग पोरगा आहे. आदरणीय शिंगणे साहेब आमच्या सोबत आहे, माजी मंत्री. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सोबत आहे, गावातली सर्व मंडळी त्यांच्या सोबत आहे. आणि म्हणून त्यांना निवडून आणण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आमचं मत हे सौरभ तायडे यांनाच मिळेल, दुसऱ्या कोणाला आम्ही देणार नाही. तुमचं काय मत? आमचं मत आहे की जनरली सगळाच युवा म्हणतो की युवांना संधी दिली पाहिजे. यावेळेस आमच्या गावात एका युवाला संधी देण्यात आलेली आहे आणि युवाकडे बघण्याचा सगळ्यांचा नजरिया असा आहे की कोरी पाटी आहे. कोरी पाटी काहीतरी करू शकते. सगळ्यांचा आपण अनुभव घेऊन बघितला, ठीक आहे, आता सगळ्यांचा अनुभव घेतला, एक नवीनचा बघूयात. त्यामुळे सौरभ विजय तायडे यांचं पार्ट जड दिसतंय आणि युवांमध्ये एक वेगळी क्रेज दिसते की काहीतरी करू शकतो किंवा ह्याला हात धरून आपण करून घेऊ शकतो. दादा भाऊ म्हटल्यापेक्षा डायरेक्ट सौरभ म्हणून आपण याच्याकडून एखादं काम करू शकतो अशी सगळ्यांच्या मनात भावना तयार झालेली. आता काही मागचे 5 वर्षातले काही कामं राहिले असतील ते होतील का मग सौरभ आले तर? आता नवीन म्हटल्यावर नवीन काहीतरी करणारच आहेत. सगळ्यांचा अनुभव घेऊन बघितला आपण, नवीन कडून आशा ठेवलीच पाहिजे. 2014 पासूनही आपण एक ट्रेंड बघतोय केंद्रापासून किंवा नवीन, किंवा तुम्ही कुठेतरी म्हणता घराणेशाही नको, हे नको, मग ते गावापासून, गाव पातळीपासूनच सुरू झालं पाहिजे ना. का फक्त केंद्रासाठीच बोलायचं आपण, का राज्यासाठीच बोलायचं? मग जे केंद्र राज्यासाठी आपण बोलणार ते इथंही झालं पाहिजे. आणि डबल टिबल इंजिन आणि ट्रिपल इंजिननी काही हा विषय नाही. जेव्हाही ह्या भागातले मागच्या 5 वर्षात डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब हे मंत्री होते आणि आमदार असतानाही त्यांनी सिंदखेड राजासाठी जो निधी आणला त्या निधीमधली काही कामं अजूनही अपूर्ण आहेत. ती अख्ख्या 5 वर्ष पुरतील एवढी कामं आहेत, त्यांची यादी वाचत बसलो तर 1 तासभर पुरणार नाही, एवढी यादी आहे. मग ती कामं
आणत असताना आणि ती करून घ्यायची किंवा झालेल्या आता तुम्ही काम झाली की नाही झाली, दशा आहे की दुर्दशा आहे हे तुम्ही स्वतः तुमच्या चॅनलवर दाखवू शकता. कोण होईल तुम्हाला वाटतं नगराध्यक्ष कोण होईल? येजू सौरभ तायडे, आपलं सौरभ येजू तायडे. काय म्हणजे काय कामं करतील कधी निवडून आले? 100% बंद आहे गावाचं. याच्या आधी जे 5 वर्ष होते ते यांनी काय केलं, इकडं रोड तिकडं, तिकडं रोड तिकडं, इकडे नाली तिकडं, तिकडे नाली इकडं, कोणाचे रोड खाणून टाकले. काय असं मिळत नाही. आम्ही कदरलो. मग आता यंग पोरगा आहे, एवढी बार याला मतदान करून 100% विजय करणार आम्ही. म्हणजे सौरभ तायडे, विजय सौरभ तावडे 100%. पूर्ण गावात त्यांच्या मागे असं काही अडचण नाही. आणि मेत्री म्हणून उभे त्यांचं नाही, बाकीचे सांगू शकत नाही. तुमचं बोला. वेळेस नगर परिषद स्थापना केली. पहिली पंचायत समिती होती, पैशावाले बाबा होते पंचायत समितीत. नगर परिषद त्यानं सुरुवात केली. नगर परिषद सुरुवात केली, आलापूर रोड झाला. तर हे काय म्हणते मला की इकडे कॉलनीत नळ आहे, पण आलापूरमध्ये रोड गेला, हा तिथं पाईपलाईन का नाही? ते गाव इकडे की नाही, नगर परिषद मध्ये गाव आहे, तिथं नळ योजना पाहिजे की नाही? 4 वेळेस नगर परिषदेच्या माध्यमातून ते नळ योजना गायब झाली. अर्धा रोड बी गायब झाला. आणि आता बी नाही तर तिकडं मोजा आणि आता इथं मोजून घ्या. मी आज सध्या पुरावा आहे. मागच्या वेळेस मी नाथा तऱ्याला थेगा दिलता, तिथं आहे ना त्यानंच दिलता. मी ते काम स्वतः अडवलं होतं. आता रोड मोजून घ्या ना म्हणा, तिथं काही भरतो की इथं काही भरतो म्हणून. तुमचं काय मत होईल मग? कोण होईल आता नगराध्यक्ष? नगराध्यक्ष फक्त चांगलंच व्हायला पाहिजे. तर आता यांचं सर्वांचं मत आहे की बाबा आता आपण पाहतो की घराणीशाही आपण म्हणतो, पण आता घराणीशाहीला सोडून आपण नवीन उमेदवार दिला. 21 वर्षाचा फक्त एक सौरभ तायडे म्हणून जे आहेत ते उभे आहेत, तर ते नगराध्यक्ष होतील असं सामान्य जनतेचं मत आहे. तर अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत सध्या, मैत्री साहेब. आणि 5 वर्षात ते पुढं त्यांचा मॅनिफेस्टो काय आणि काय काय कामं ते करणार आहेत हे त्याबद्दल आपण विचारणार. दादा, तुमचा मॅनिफेस्टो काय आणि तुम्ही कसे कामे करणार आणि काय मुद्दे तुम्ही जनतेसोबत सध्या मांडता? पहिली गोष्ट तर अशी आहे की सिंदखेड राज्य शहराची ही जी घडी विस्कटलेली आहे सध्याला, म्हणजे रस्ते असो, नाल्या असो, त्याच्यानंतर पाण्याची सुविधा असू द्या, स्वच्छता असू द्या, तर सर्वात पहिले म्हणजे मी सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिले हे काम करणार आहे. म्हणजे ही जी गावची झालेली जी दुर्दशा आहे ती मी नीट करण्याचा प्रयत्न करणार. आणि आमचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मला शब्द दिलेला आहे की तुम्ही सत्तेवर आल्यानंतर मी तुमच्या सिंदखेड शहराला कोणताही निधी कमी पडू देणार नाही. आणि आम्हाला सर्वांना म्हणजे नाजीर कायजी साहेब असू द्या, देवदास भाऊ ठाकरे असू द्या, त्यानंतर आमचे BJPचे विष्णू भाऊ मैत्री असू द्या, ही जी आमची सर्वांची टीम आहे ही सतत काम करणारी टीम आहे 24 तास. म्हणजे माझ्या भाषेत बोलायचं तर 108 नंबरची गाडी यायची आमची सगळ्यांची हे म्हणजे परिस्थिती काम करण्याची. म्हणजे हे जे जनतेला जो त्रास होऊ लागला तर याच्यातून सर्वात पहिले आम्हाला जनतेला बाहेर काढायचं आहे ह्या परिस्थितीमधून. तर माझा असा म्हणजे प्रश्न आहे की बाबा जनतेचं असं मत होतं की काही रोजगाराचा प्रश्न होता, त्याच्यावर काय मत? नाही, रोजगाराचं कसं आहे, मान्य आहे आम्हाला की सिंदखेड राज्य शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि इथं आजूबाजूला एखादं असं मोठं धरण नाही आहे आम्हाला. त्याच्यामुळं साहजिक आहे की इथं MIDC वगैरे इथं येऊ शकलेली नाही. तसं आमच्या DP प्लॅनमध्ये MIDC साठी जागा सोडलेली आहे जालना रोडवर. आणि निश्चितच आम्ही धरणातून पाण्याची सुविधा आणि इथं MIDC साठी प्रयत्न करणार आहोत, कारण की इथं रोजगाराचा मोठा प्रश्न आहे निर्माण झालेला. म्हणजे आमचं जे सिंदखेड शहर आहे तर हे जालना शहरापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्यामुळे साहजिक मोठं म्हणजे शेजारी मोठं शहर असल्यामुळं तिथं मोठ्या प्रमाणावर लोक जातात, खरेदी करतात आणि साहजिक इथं त्याच्यामुळे रोजगार मिळत नाही सिंदखेड शहरामध्ये. तर त्याच्यामुळे हे जे बाहेरगावी जाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला रोखायचं आहे. आणि त्याच्यासाठी आमच्याकडं विजन तयार आहे की इथं रोजगार कसा वाढवायचा. आणि आनंदाची गोष्ट आहे की आज स्मार्ट सिटी होऊ लागली आपल्या माळसावरगावमध्ये. म्हणजे स्मार्ट सिटीचं आपल्या सिंदखेड शहरापासून अंतर फक्त 7 ते 8 किलोमीटर आहे फक्त. तर त्या स्मार्ट सिटीचा फायदा आपल्या सिंदखेड शहरातले युवकांना कसा देता येईल हे असं सर्व आमचं चालू आहे विचार पूर्ण. म्हणजे आमचा मॅप तयार आहे. आता तुमच्या समोर एक 21 वर्षाची सुद्धा युवा उमेदवार आहेत, तर त्याबद्दल तुमचं काय मत?
नाही, कसं आहे, आता लोकशाही आहे बरोबर. आज आपल्याला लोकशाहीनं म्हणजे आपली जी भारताची राज्यघटना आहे यांनी अधिकार असा दिलेला आहे आपल्याला की 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही लग्न करू शकता, 18 वर्ष झाल्यानंतर तुम्ही मतदानाचा अधिकारही बजावू शकता. त्याच्यामुळे साहजिक आहे त्यांना त्यांचं वय आज 21 जरी असलं, उमेदवारी भेटली, पण नुसतं वयानं म्हणजे जी जबाबदारी असती म्हणजे जो कामाचा अनुभव असतो आणि राजकारणात एक तुम्ही लक्षात घ्या, परिपक्वता खूप आवश्यक आहे. राजकीय परिपक्वता म्हणजे नुसतं तुम्ही तिकीट भेटलं आणि निवडणूक लढवणार त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. तुम्हाला अभ्यास लागेल, शेवटी तुमचं तिथं तुम्हाला कारभार करायचं आहे ते नगरपालिकेत जाऊन. आज तुम्ही प्रथम नागरिक होणार समजा आणि एवढं मोठं 20-25 लोकसंख्येचं आमचं गाव आहे, तर याच्यासाठी सर्व अनुभव म्हणजे आवश्यक आहे. तो अनुभव अंगी असणं आवश्यक आहे माणसाचे. नुसतं तिकीट मिळालं आणि उमेदवारी घोषित झाली आणि निवडणूक लढणं आणि प्रत्यक्ष कारभार करणं नगरपालिकेत याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तर त्याच्यामुळे काही असं मोठा विषय नाही येतो त्यांच्या उमेदवारीचा, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक नाही पडणार. आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा मला की बाबा मागच्या 5 वर्षातलं असं कोणतं तुम्हाला काम वाटतं की ते आता झालंच पाहिजे पुढच्या 5 वर्ष? नाही म्हणजे हे पहा, तुम्हाला मी पहिलेच काय सांगितलं की इथं समस्या भरपूर आहे. इथं एकच समस्या नाही, इथं डझन भरच्या वर म्हणजे शेकडोंना समस्या आहे. तर ते सर्वात पहिले आम्हाला नीट करायचं आहे. म्हणजे जो लोकांना होणारा त्रास आहे, म्हणजे आता तुम्ही बघू शकता कशी रोड झालेली आहे, म्हणजे याच्यामध्ये लोकांचे मोटरसायकलवर मनके खराब होऊ लागले, बरेच अपघात झाले इथं. त्यानंतर जे नाल्याचे ब्लॉक होतात तर त्याच्यामुळे ते नाले कोंडून सगळं पूर्ण म्हणजे अस्वच्छता निर्माण होती सगळी, लोकांचं आरोग्य त्याच्यामुळे धोके झालेलं आहे. तर त्याच्या अगोदर सगळ्यात आम्हाला हे नीट करणं आवश्यक आहे ना. अगोदर आम्ही वेगळा निधी आणून हे सर्व रस्ते नाल्यासाठी हे सर्व व्यवस्थित करणार, ड्रेनेज लाईनचं काम व्यवस्थित करणार, पाणी पुरवठ्याचं काम व्यवस्थित करणार आणि त्यानंतर मग जे युवकांचे प्रश्न असू दे, आपल्या माता भगिनींचे प्रश्न असू दे, हे सर्व आम्ही त्याच्यावर काम करणार पूर्ण टीमवर. म्हणजे जेणेकरून गावात रोजगार वाढला पाहिजे, जेणेकरून दोन हाताला काम मिळालं पाहिजे युवकांच्या, हे आमचं विजन आहे. आणि गावाची सुधारणा हां, आणि जो रखडलेला जो निधी आहे म्हणजे जो आपला याचा डीपी प्लॅन म्हणजे जो विकास आराखड्याचा जो निधी राहिला, तर अजितदादांनी शब्द दिलेला आहे, तुम्ही सत्तेवर आल्याबरोबर आम्ही तो निधी वितरित करणार आणि सर्व या विकास कामाला सुरुवात होणार. धन्यवाद दादा. आता त्यांनी सांगितलं की जे बेसिक काम आहेत ते आपण सुरुवात आधी करणार आहे, त्यांना प्राधान्य देणार आहेत. तर आता काही सामान्य जनता सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांना विचारू आपण नगराध्यक्ष कोण होईल म्हणून. काय वाटते कोण होईल नगराध्यक्ष? श्याम मेहत्रे. आता काय काम राहिले बाबा आता 5 वर्षात मागच्या काय राहिले तुम्हाला वाटते? कामं काहीच झाले नाही, त्याच्यामुळे राहायचा प्रश्नच येत नाही. नाल्याची सगळे नाल्याचा सत्यानाश करून टाकला, सगळे रोड खणून टाकले. त्याच्यानंतर शहराला पाणी 15-20 दिवसानंतर पाणी येत नाही, बरोबर आलं 15 दिवसांनी येतं, कधी तेच पाणी 12 दिवसांनी येतं, कधी 18 दिवसांनी येतं. नियोजन कोणत्याही प्रकारचं नाही नगरपालिकेचं. आता तुमचं असं मत की बाबा मेहत्रे साहेब झाल्यानंतर हे प्रश्न 100% मिटणार. शांभू मेहत्रे अतिशय व्यक्तिमत्व, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि सर्वसामान्य जनतेला पटणार व्यक्तिमत्व आहे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. थोडक्यात म्हणजे काय, एवढी नगर परिषदेची जिम्मेदारी घ्यायची म्हटल्यावर अभ्यास लागतो आणि जो व्यक्तीचा अभ्यास पूर्ण असेल तोच व्यक्ती आणि निस्वार्थीपणा महत्वाचा तो पण आहे. कोणत्याही गोष्टीत स्वार्थ नाही, सर्व समाजाला धरून चालणारा व्यक्ती म्हणजे शांभू मेहत्रे आणि यावेळी 100% शांभू मेहत्रेचा विजय होणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. आणि सौरभजी तायडे म्हणून आहेत आणि अतिश तायडे म्हणून सुद्धा आहेत, त्याच्यावर काय म्हणतो? नाही, तायडे यांचे अगोदर 6 वर्ष जनतेने दिलं त्यांना. 6 वर्ष दिलं. 6 वर्षात त्यांनी काय जे जनतेला दाखवला धडा तो सर्व जनतेनं बघितलेला आहे आणि लोकांना बिन बघितलेला आहे. तुम्ही पण आलेले, आता तुम्ही एकदा जे पाहून जात आहे रस्ते कसे, नाल्या कशा आहे, कशी दुर्दर्शा सिंदखेड आहे. मातृतीर्थ सिंदखेड राजा हे गाव जिजामातेच्या नावानं ओळखले जाते आणि या गावाला कुठलाही प्रकारचा निधी कमी पडत नाही, कारण की गावाचं नावच असं आहे जिजामातेचं की या गावाचं नाव जर मंत्रालयात जर गेलं तर तिथं निधीचं कमतरता पडत नाही. फक्त निधी आणणे आणि त्याचं विल्हेवाट कशी लावायची हेच या लोकांना आतापर्यंत जमलं नाही मेन म्हणजे. त्यामुळं इथं सर्व दुर्दशा झाली. सिंदखेडाची झाली 6-6.5 वर्ष, 5 वर्ष यांचा कालावधी होता. त्याच्यानंतर प्रशासक होता, प्रशासकच्या नंतर आता ही निवडणूक लागलेली आणि शांभू मेहत्रे विजय होणार हे 100%. सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक घेतलेली आहे. ही निवडणूक शांभूने एकट्याने हाती घेतलेली नाही, जनतेने निवडणूक हाती घेतलेली आहे. सर्वसामान्य, सर्व स्तरावरील सर्व जाती धर्माचे लोक सोबत आहे शांभूच्या. तुमचं काय मत? क्वेश्चन सांगा ना की कोण होईल नगराध्यक्ष? शांभू मेहत्रे, कारण की आमचे जे आमदार साहेब आहे मनोज भाऊ कायंदे, आम्ही मागच्या वर्षी हाच महिना होता, आता आजची तारीख किती आहे? 21 तारीख, सॉरी 21 तारीख आहे. म्हणजे मागच्या वर्षी
मनोज बोकांदे यांना 4 नोव्हेंबरला तिकीट भेटलं होतं. 4 नोव्हेंबरला आम्ही त्यांचा अर्ज भरला होता आणि 20ला वोटिंग झालं आणि 23ला निकाल आला होता. ठीक आहे. तर भाऊ आमचे 17-18 दिवसामध्ये आमदार झाले वेळेवर. म्हणजे सरळ विषय असा आहे की लोक म्हणजे पूर्ण 100% चेंज करणार, याबद्दल काही शंका नाही. युवा पिढी आपल्या सोबत काय वाटते? काय बोला ना, बोला ना भाई. कोण होतं नगराध्यक्ष? आपले श्याम दादा भाऊ. तुम्हाला वाटते का आता सर्व काम होतील ना साहेब? आपले सगळे काम होतील. कारण आतापर्यंत हे नाली वेली रस्त्याचे काम अजून पण झाले नाही. तर आपले श्यामभाऊ यांना 100% हे काम होईल. म्हणजे नाली वगैरे काही काम झालं नाही, तुमचं मत असं आहे की ते आल्यानंतर सर्व काम होतील? कारण पहिले रस्ते बरोबर नाही आता, आणि नंतर श्यामभाऊ यांना तर पूर्ण 100% काम होऊन जाईल. आता मी श्याम तुकाराम मेहत्रे. सर्वात महत्वाचा मुद्दा, श्यामभाऊ मेहत्रे नगराध्यक्ष पदाला उभं राहिलेले. त्यांना याच्यासाठी निवडून द्यायचं की आमच्या गावामध्ये 5 वर्षापासून एवढी दुर्दशा झाली की अक्षरशः गळ्यातले मणिमंगळसूत्र मोडून आम्ही घर टॅक्स नळ टॅक्स भरला. आणि ते भरला तर भरल्याच्या नंतर त्यांनी जे गावाचे जे खोदकाम केलं, सगळे रस्ते फुटून गेले आणि नाल्या गच्च भरल्या. आणि एवढी दुर्दशा झाली आमची 5 वर्षापासून सनी की आमचा एकही रस्ता सोयीचा राहिला नाही. आणि श्यामभाऊ निवडून आले तर आमचं एवढंच म्हणणं आहे श्यामभाऊला की आमचे जसे पहिले जुने 20 वर्षापूर्वीचे रस्ते होते चांगले स्वच्छ की ते JCP लावून फुटत नव्हते, ते आज रोजी यांनी सगळे फोडून टाकले. त्याच्याबद्दल आम्ही त्या खूप नाराज आहे. आणि श्यामभाऊनं आमचे रस्ते पहिले जसे होते 20 वर्षापूर्वी चांगले सिमेंट कॉन्क्रीटचे तसे करून द्यावा, असं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आता आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुद्धा पदाधिकारी आहेत. आता त्यांचं मत आपण बघूया की नक्की काय होणार आणि कसं हे होणार, सांग. श्यामभाऊला आम्ही पाठिंबा भारतीय जनता पार्टीनं यामुळे दिला की आजपर्यंत गावाचा रस्ते म्हणजे हे सगळे पांधन रस्ते झालेले आणि हे गाव आपलं जिजामातेचं माहेरघर आहे. आणि हे कसं असावं? आता आम्ही पण आमचं इतकं वय झालं, सगळं आतापर्यंत मतं देत गेलो, पण आजपर्यंत असा काही विकास म्हणून कोणी वाटलं नाही. शासनाचा वरून निधी येतोय, सगळ्या गोष्टी होत्या, पण तरी गाव काही सुंदर सुरक्षित दिसत नाही. त्यामुळं आम्ही यावेळेस श्यामभाऊ राष्ट्रवादी पार्टीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टी पाठिंबा देत आहे आणि युतीत आम्ही निवडणूक लढत आहोत. मी भाजपचा शहर अध्यक्ष रामेश्वर घाटोळकर आणि आमचे सहकारी आणि आमचा पूर्ण पक्ष हो श्यामभाऊ मेहत्रे यांच्या सोबत आहे. आणि राष्ट्रवादी पार्टी आणि भारतीय जनता पार्टी यांची हे महायुतीचे उमेदवारच विजयी होतील. कारण त्यांचा स्वभाव, त्यांची वागणूक आणि त्यांचा पूर्ण कार्य, समाजकार्य खूप मोठं आहे आणि ते वेळ देतात खास करून जनतेला. तर सामान्य जनतेचं मत असं होतं की बाबा जे आपले रस्ते असतील, नाले असतील, याचं काहीच काम मागच्या 5 वर्षात झालं नाही. आणि श्यामभाऊ मेहत्रे जर हे नगराध्यक्ष झाले तर पूर्ण काम हे आपलं होईल. आणि एका युवाने सुद्धा सांगितलं की त्यांचा एक भरोसा आहे की 100% नगराध्यक्ष श्याम मेहत्रे होतील आणि निवडून आल्यानंतर हे आमचं काम करतील.